हाय मित्रांनो, चला तर मग आता आम्ही परत निघालेलो आहे आमच्या गावाला. तर हे बघा दादूचं काय चाललं होतं बघा. तर मग दादू काय करतोय, दादूचं चाललेलं एअरबड्स घेऊन खेळायचं. आणि हा आहे श्रेयस. चला तर मग बाय बाय, आम्ही निघतो. असा हात जोडा, पाय पडा, बाबांच्या पाय पडा, असं पाय पडा, पाय पड, जय बाप्पा. तर बघा तर मग दादूची चंद्रकोर, मी पण चंद्रकोर लावली आणि दादूने पण लावली. कशी वाटते बघा. मग चला आम्ही निघतो. आणि आता मला पण उशीर होतोय, किती वाजलेत बघा देव. आणि मी पाया वगैरे पडून मग आता निघते. हाय, चला तर मग माझं आवरून झालेलं होतं आणि मला दादूला लावायची होती चंद्रकोर. तर दादूला पण टिक्का लावायचा होता, तर लागलेलीच नाहीये. बघू मी परत एकदा ट्राय करते, ह्यानेच ट्राय करते. आणि शौनकला तर चंद्रकोर लावायची, त्याला खूप छान दिसणार आहे. तर बघा तर मग कशी लागलेली आहे चंद्रकोर. चला तर मग चाललेलं आहे बस मध्ये. तर श्री आलेला आहे आम्हाला सोडवायला बघा. बाय बाय. आणि नंतर पुढे दादू काय करतो, शौनक शौनक गाडी चालवतो बाळा. ए पुरा, ए चालू करशील रे. ए शौनक, अरे बाप रे, अच्छे लग रहे हैं, हल्के हल्के बघा. तर मग दादू बसलेला गाडी चालवायला आणि झाली चालू करत होते की छान गाडी चालवते काय वगैरे. हा दादू चालू नाही होत बाळा. वाजू नये बाळा, वाजू वाजू. चालू आपण, आम्ही आलोय शिरूरच्या बस स्टँडला बघा. तर मग आता आम्हाला बघायचे शिरूर ना केडगाव चौफुला गाडी. आणि केडगाव चौफुला गाडी तर काय नव्हती, 1 ते 1:30च्या आसपास होते, त्यामुळे आम्ही आलो जीपने. तर बघा तर मग तिथून आम्ही कुठे आपण आता आणि जीप भेटली आम्हाला. तर मग आम्ही जीपने चाललो. तर दादू चांगली मस्ती वगैरे आणि त्याला इथं बसायचं, त्याला काय आवडलेलं बनाना खातो. तर मग आणि कुठे चाललो आपण दादू, डॅडांकडे चाललो. चला ह्यांना म्हणा चला, तुम्हाला यायचंय का, आम्ही चाललोय डॅडांकडे, डॅडांना भेटायला. आणि नंतर पालखी चालू असल्यामुळं आम्हाला काही बस तर भेटली नाही, त्यामुळे नंतर आम्ही बसलो ट्रकमध्ये. आणि ओळखीचे होते सगळे, त्याच्यामुळं मग ट्रकमध्ये बसून आम्ही सगळेजण आलो बघा. तर मग आणि दादू किती लाजतोय, दादूची मस्ती चाललेली, म्हणजे जिथं जाईन तिथं दादूला धिंगाणा मस्ती आणि एन्जॉय करायचा असतो. प्रत्येक गोष्टीचा तो पुरेपूर आनंद घेत असतो. आणि बघा तर मग त्या मावशी म्हणत होत्या त्याला की मी येऊ का तुझ्या गावाला. तर दादू किती लाजतोय, म्हणजे जसं काय नवरी घेऊन येणार आहे ते, एवढा दादू लाजत होता. आणि मस्त आम्ही एन्जॉय करत करत आलो. थोडा वेळ दादूनी जरा गप्पा वगैरे केल्यानंतर तिथं नदी दिसली. तर मग नदीला दादूला वाटायचं की मला पण पोहायचंय, म्हणून दादू मला एवढं एक्साइटेड होऊन दाखवत होता की मम्मा पाणी बघ पाणी बघ म्हणून दाखवायचा. तर बघा, म्हणून मला असं वाटलं की मी तुम्हालाही दाखवावं कशी वाटते. आणि नंतर आम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्ही केली वडापावची पार्टी. म्हणजे सगळ्या मावशींनी आम्ही सगळ्यांनी वडापाव घेतले आणि आम्ही खात होतो वडापाव. तर बघा तर मग दादू पण मस्त खात होता पाव, म्हणजे फर्स्ट टाइमच दादूने पण पाव खाल्लेला, याच्या आधी कधीच पाव खाल्ला नव्हता. नंतर पुढे गेल्यानंतर बघा तर मग म्हणजे किती छान बॅकग्राऊंड वाटतोय. आणि आता ड्रायव्हर खूप कंटाळलेले होते, म्हणून दादू म्हणला की मी गाडी चालवणार आहे, म्हणून दादू बसलेला गाडी चालवायला. तर मला पण विशेष वाटते, 2 वर्षाचा मुलगा गाडी चालवते. तुम्हाला खरं वाटतंय का, कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही तर दादूने काही गाडी चालवलेली नव्हती, फक्त आणि फक्त दादू ट्राय करत होता आणि एन्जॉय करत होता, मजे घेत होता गाडी चालवायची. गाडी बंदच होती. तर बघा, म्हणजे अशी एकही गाडी नाही आहे की दादूनी चालवलेली नाही आहे. JCB असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, आणि आता राहिले सारखी ट्रक पण दादूनी चालवलेली आहे. किती छान, म्हणजे मला पण खूप छान वाटतं, माझा मुलगा एवढा छान हुशार आहे.
सगळेजण दादूचं कौतुक करत होते बघा. तर मग दादू मला सांगायचं की मला फोटो वगैरे काढायचा आहे. आणि शर्लिन तर काय आमच्यासोबत नव्हती म्हणून दादू रडायचा की दीदी कुठे आहे, दीदी कुठे आहे म्हणून. आणि ते जे काका होते ते दादूला घेऊन शांत करत होते बघा. तर मग आणि नंतर शर्लिन आलेली दिसली, मी दादूला दाखवलं की शर्लिन आली आहे. तर म्हणजे दादू पण खूप एक्सायटेड झाला, दीदी आली आहे, दीदी आली आहे म्हणून. तर बघा मग कसे शर्लिन आलेली दिसतीये. तर इकडे दादूचा खूप आनंद झालेला, खूप मस्ती चाललेली. शेवटी त्याला वरती थांबायचंच नव्हतं, लगेच दिदीला बघायसाठी जायचं होतं. आणि तो सगळ्यांना सांगत होता ही माझी दिदी आहे, माझी दिदी आहे, असं चालले होतं त्याचं. आणि बघा शर्लिन आली आणि शर्लिनला तिच्या काकांनी उचलून वरती बसवलं. तर शर्लिन एवढी हलकी फुलकी आहे की तिला कुणीही इझिली उचलू शकतं आणि वरती बसवू शकतं. तर ही आहे शर्लिनची मावशी. आणि काय सांगतीये आपण ऐकूयात, बघू. तर मग म्हणजे हिचे कंटिन्यू लेक्चर चालूच असतात, आम्ही ऐकतो, इकडून ऐकतो आणि तिकडून त्या कानाने सोडून देतो. तर हा 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 म्हणायचं ना बसायचं. तर दादू बघा त्याच्या काकांना काय सांगतोय, त्याला जायचंय माऊच्या घरी. ती आहे पायलची माऊ, शनूची माऊ, सॉरी शनूची माऊ आहे पायल. तर बघा दादू पण तिच्या मागं लागला होता आणि दादूला पण वरती यायचं नव्हतं. म्हणजे 2 दिवस शर्लिन राहिली आणि आता दादूला पण राहायचंय बहुतेक. दादू काही यायला नको म्हणत होता, दादू म्हणायचा मला नाही यायचं म्हणून. आणि चाललं होतं दादूचं, तरी पण दादूला ठेवणं शक्य नव्हतं. पण आम्ही दादूला घेतलं आणि आम्ही निघालो पुढं. तर मी शर्लिनला म्हणलं शर्लिन तू का डान्स करतेयस. तर शर्लिन म्हणली नाही ग मम्मा मी नाही डान्स करत आहे, ती ट्रक हालतीये त्याच्यामुळे. आणि शर्लिन दमल्यामुळे झोपून गेली. तर त्या शेजारच्या मावशी होत्या, त्यांनी शर्लिनला घेतलं मांडीवरती आणि झोपवलं. म्हणजे म्हणतात ना देव कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्या पाठीशी असतो. तर तसंच आज माझ्या पाठीशी ह्या देवाच्या रूपाने ह्या मावशी होत्या. खूप छान वाटलं. आणि नंतर शर्लिनचे पप्पा आम्हाला न्यायला येऊन थांबले होते, फोनवर फोन करत होते. आम्ही उतरलो आणि मग त्यांनी घेतलं आम्हाला आणि आम्ही निघालो. तर बघा तर मग दादू बसलेला पुढं, शर्लिन बसलेली मागं. आणि मी कुठं बसू. तर मला जागा भेटली होती तर मी बसलेली पुढं. आणि चला तर मग शर्लिनचे पप्पा म्हणत होते आली आहेस तर खूप दिवसातनं मस्त पाणीपुरीची पार्टी करूयात म्हणून आपण जाऊयात पाणीपुरी खायला. तर मी नको बोलत होते, मला काय खायची इच्छा नव्हती. पण नंतर ठीक आहे चला पाणीपुरीला कोण नाही म्हणेल. तर मी पण गेले आणि दादू पण गेला. तर बघा तर माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड दादू झालेला होता. आणि बघा पाणीपुरी कधी येते वाट बघून वैतागून गेलो होतो आम्ही सगळे. तर बघा दादूची चाललेली खूप म्हणजे 2 ते 3 दिवसातून डाडा दिसलेला, त्यामुळं त्याची मस्ती चालली होती. आणि बघा पाणीपुरी आलेली आहे आणि मस्त दादू पाणीपुरी खायला लागलेला. मी पण पाणीपुरी घेतली आणि खूप छान, मला पण खूप छान वाटलं. खूप दिवसातून पाणीपुरी खायला भेटलेली आणि पाणीपुरी वगैरे खाल्ली आम्ही. आणि चलो हम निघाले घर पे. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि आजच्यासाठी एवढंच. चलो बाय बाय, हम तो चले हमारे घर. बाय, भेटूयात परत. जय श्रीराम, जय श्रीराम.